एक महत्त्वाची बातमी। विशेष अधिवेशनापूर्वी शिंदे, फडणवीस आणि नार्वेकरांमध्ये चर्चा झाली। अधिवेशनापूर्वी अध्यक्षांच्या दालनामध्ये या तिघांनी चर्चा केली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा झाल्याची दृश्य समोर आलेली आहेत। विशेष अधिवेशनाआधी चौघांमध्ये चर्चा झाली आहे। मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये चर्चा झाली आहे। शिंदे, फडणवीस आणि नार्वेकरांमध्ये चर्चा झालेली आहे। अधिवेशनापूर्वी अध्यक्षांच्या दालनामध्ये ही चर्चा झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नार्वेकरांच्या दालनामध्ये चर्चा झाली आहे। सूरज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे आपला फोन झालेला नाहीये, पण आपण आता पाहतोय अधिवेशनापूर्वी अध्यक्षांच्या दालनामध्ये चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। यावेळी नीलम गोऱ्हे सुद्धा उपस्थित होत्या। शिंदे, फडणवीस, नार्वेकर आणि नीलम गोऱ्हे यांच्यामध्ये अधिवेशनापूर्वी अध्यक्षांच्या दालनात चर्चा झालेली आहे। आज मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय होणार आहे। ते विधेयक आज मांडलं जाणार आहे, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी, राज्यपाल बैस विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। राज्यपाल रमेश बैस विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। रमेश बैस राज्यपाल यांचं आज अभिभाषण सुद्धा होणार आहे। आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। राज्यपाल रमेश बैस विधान भवनात दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। थोड्याच वेळात या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। मराठा आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा आजच्या या विशेष अधिवेशनामध्ये केला जाणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाने सरकारला अहवाल दिलेला आहे। हा अहवाल सभागृहात मांडला जाईल आणि त्यावर चर्चा होईल। मराठा समाजाची लोकसंख्या ही 27% असल्याची अहवालात माहिती आहे आणि त्याच आधारे स्वतंत्र संवर्ग करून 10% आरक्षण देण्याचा प्रस्ताव हा समोर आलेला आहे। आणि आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज्यपाल रमेश बैस विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। या विशेष अधिवेशनात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यपाल रमेश बैस यांचं सुरुवातीला अभिभाषण होणार आहे। नव्या वर्षातलं हे पहिलंच अधिवेशन आहे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। राज्यपाल रमेश बैस आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात हे अधिवेशन सुरू होईल।